शुद्ध सोने आणि चांदीचे सर्वात कमी भाव, कमी घडणावर असलेले हॉलमार्क दागिने. वस्तू बदल किंवा कॅश करण्यासाठी वजनात कुठल्याही प्रकारची घट नाही. संपर्क स्वामी ज्वेलर्स, पाथडी फाटा, नाशिक 9881600704. संजय जरांगे पाटलांची जी भूमिका बघतो आता ते परत असं म्हणतायत की आई ओबीसी असेल तर मुलांनाही द्या, म्हणजे वडील जरी नसते ओबीसी, आई ओबीसी असेल तरी पण मुलांना. असं आहे की मनोज जरांगे पाटील यांच्या सूचना म्हणा, मागण्या म्हणा, ह्या दिवसेंदिवस एक एक वाढतच जातात. अगोदर त्यांनी सांगितलं की मराठवाड्यातील जे आहेत निजामशाहीमध्ये अडकलेले आमचे जे आहेत बांधव आहेत ते तपासा. मग म्हणाले मराठवाड्यातील सर्व मराठा समाजांना द्या. मग म्हणाले की महाराष्ट्रातील सर्व मराठा समाजांना द्या. मग आता त्यांनी आणखीन एक नवीन हे काढलं. आता हे परत मागणी मान्य करायची झाली तर मग शेड्यूल कास्टच्या याच्यामध्ये काय करायचं? शेड्यूल कास्टचं जे रिझर्वेशन त्याच्यात पण काय करायचं? शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, दलित आणि आदिवासी यांचं सुद्धा रिझर्वेशन आहे. मग तिथे काय कुठला क्रायटेरिया लावायचा? ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत निर्माण होत आहेत. जरांगेने ही जी मागणी केली आईच्या जातीची, आता खूप प्रॉब्लेम वाढून जातील, म्हणजे असं ते मागणी जरी करत असले पण आरक्षणाच्या पूर्ण याच्यामध्ये खूप समस्या निर्माण होतील अशा मागणी. मी तुम्हाला सांगितलं की हाच प्रश्न उद्या शेड्यूल कास्टच्या रिझर्वेशनमध्ये येईल, शेड्यूल ट्राईबच्या रिझर्वेशनमध्ये येईल. मग काय करणार आपण? तर ते जे आहे का त्याचा अभ्यास करावा लागेल ना. आणि ते त्या सगळ्यांना मान्य आहे का? ते साधारणपणे जे आहे आपल्या इकडे प्रथा आहे की वडिलांचं नाव लावण्याची, वडिलांची जात लावण्याची, असं मला वाटतं. वारंवार जे सांगितलं जाते की ओबीसीला कुठलाही धक्का न लावता आरक्षण दिलं जातं, तर हे कितपत शक्य आहे? कारण की आता जर एवढ्या प्रमाणामध्ये जर नोंदी सापडल्या असतील, एवढे दाखले जर दिले तर त्या ओबीसीला धक्का लागतोच. नाही, आमचं म्हणणं तेच आहे की अजून त्यांचा आकडा ऑथेंटिक काही बाहेर आलेला नाही. परंतु ते तर स्वाभाविक आहे की जर एखाद्या ठिकाणी आता आपण इथे समजा 10 लोक आहोत, 10 लोकांना बसायला खुर्ची आणि जागा आहे, तिथे आणखीन 20-25 लोक आले तर चेंगराचेंगरी चल कोणालाच काय जागा भेटणार? तीच गोष्ट जी आहे आता जे काही 17% आरक्षण 374 जातींना शिल्लक आहे, त्यामध्ये जर मोठ्या प्रमाणावर कुणबी म्हणून बॅकडोर एंट्री मोठ्या प्रमाणात झाली तर मूळ ओबीसी जे आहेत, खरे ओबीसी किंवा खरे कुणबी पहिल्यापासून असलेले, त्यांच्या वाट्याला काही येणार नाही. त्याच्यामध्ये जे लहान लहान समाज आहे त्यांच्याही वाट्याला काही येणार नाही. बरं, ते तिथे आल्यानंतर त्यांना राजकीय आरक्षणसुद्धा लागू होणार. म्हणजे एकसुद्धा लहान समाजाचा माणूस, बेरड समाजाचा, रामवंशी समाजाचा किंवा इव्हन माळीतेली समाजाचा सरपंचसुद्धा होणार नाही. जर हे सगळे असे त्या ओबीसीमध्ये जर आले तर म्हणजे राजकीय आरक्षण आपोआपच लागू होतं त्यांना. ओबीसीमध्ये आल्यानंतर कोणी काय म्हणाले की त्यांना राजकीय आरक्षण नको, पण ओबीसीत आल्यानंतर राजकीय आरक्षण लागू होतं. पण जर मराठा समाजाला जर वेगळं आरक्षण दिलं तर मात्र ते शिक्षण, नोकरीमध्ये ते लागू होईल. ते राजकीय आरक्षणामध्ये ते लागू होणार नाही. म्हणून आमचं म्हणणं तेच आहे की त्यांना वेगळं आरक्षण द्या. एक तर याच्यामध्ये फार गर्दी होईल, कोणाला काय मिळणार नाही, आणि दुसरं राजकीय आरक्षण तर सगळ्यांचं संपूनच जाईल. मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष सुनील शुक्रे यांना नेमण्यात आलेलं आहे. तेच जरांगेंचं उपोषण सोडवायला गेलेले होते, त्यांच्या पायाजवळ बसलेले होते असं तुम्ही म्हटलेलं होतं. ते कसे काय न्याय देऊ शकतील? त्यांच्या नियुक्तीबाबत आपलं काय मत? असं आहे की आता सरकारनं म्हणजे शिंदे साहेबांनी ते नेमलेलं आहेत, तर त्यांनी आता न्याय देण्याचं काम केलं पाहिजे. आमच्या मनामध्ये तेच आहे की बा हे कसं काय, एक तर जे आहे न्यायाधीशांनी जाणं, हे कुठे असं उपोषण सोडायला, हे पहिल्यांदाच पाहिलेलं आहे आणि आपण हे कदाचित पाहिलेलं. आता 30 मंडळी जी आहे तिथे बसलेली आहे, पण असं ते सांगतात की आम्हाला
मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्याच्या संदर्भामधला ॲक्ट तयार करायचा आहे. मग ठीक आहे, करा. त्याला आमचा विरोध नाही आहे. मराठा समाजासाठी वेगळं आरक्षण देण्यासाठी, वेगळा कायदा करण्यासाठी 2 वेळा तो केला, आम्ही हातवरती केला, मंजूर केला. तो काही टिकला नाही, तिसऱ्यांदा करा. आणि तो जर कोणी करून देत असेल करा. आता बघू. आमचं काही म्हणणं नाही. शिंदे समितीचा विषय असेल किंवा आता मागासवर्गीय आयोगाचा विषय असेल, प्रत्येक गोष्ट वस्तुनिष्ठपणे तुम्ही मांडताय आणि तुम्ही सांगताय सातत्यानं की हे कसं शक्य नाहीये किंवा ओबीसीच्या आरक्षणाला कसा धक्का लागेल. इतर तुमच्या मंत्रिमंडळातले सहकारी असतील किंवा तुमच्या पक्षातले नेते असतील, त्यांना हे सगळं का समजत नाहीये? तुम्ही एकटेच वोकल आहात या बाबतीत. आमच्याच पक्षातले कशाला? सर्वच पक्षातले किती लोक बोलतात, किती लोकांनी एकतर्फी बाजू घेतली. किंबहुना जे ओबीसी आहेत ते सुद्धा काय म्हणाले, किंवा ज्यांची घरं बिरं जाळण्यात आली ते सुद्धा काय म्हणाले. हा तो प्रश्न जसा तुम्हाला पडलेला तसा आमच्या सुद्धा पुढे तो प्रश्न आहेच. तर बुद्धसेन, तुम्ही ज्या पद्धतीने म्हणता की अहवाल आज आलेला आहे, त्याच्यात आकडेवर येईल, त्याच्यानंतर तुमची चर्चा. मी असं काही म्हणालेलं नाही. मी कुठे अहवाल आलेला एवढंच म्हणालो. नाही, नाही. त्याच्यामध्ये काय आहे नाही, आणि काय नाही मला काय माहिती आहे. संख्या सांगतोय, जर जी संख्या आता आम्हाला जी कळाली आहे ती 54,000. नाही, जर आणि तरवर मी हायपोथेटिकल प्रश्नांना उत्तर देत नाही. सर, एकीकडे ओबीसी मधून मराठा आरक्षण मागत आहे, तर दुसरीकडे धनगर सुद्धा आरक्षण मागते, ते एसटी मधून. एसटी धनगरांचा तो प्रश्न वेगळा आहे.